आपल्यासोबत अनिकेत तटकरे आहेत। अनिकेतजी, आपल्या यशानंतर सुतारवाडी या ठिकाणी आपल्या जल्लोषात स्वागत केले जात आहे कार्यकर्त्यांकडून, काय सांगाल? मी माझ्या नेतृत्वाचं स्वर्गीय अजितदादांचं या ठिकाणी स्मरण करतो। त्याचबरोबर राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी असतील, उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब असतील, आदरणीय सुंदर राठी असतील, तटकरे साहेब असतील, रवींद्र चव्हाण साहेब असतील, उदयजी असतील, भरत शेठ असतील, आदरणीय नितेशजी राणे साहेब असतील, सर्व आदरणीय आमदार महोदय, खासदार महोदय आणि माझे सर्वच मतदार यांचा अंतःकरणापासून ऋण व्यक्त करतो की त्यांनी माझ्यावर या ठिकाणी विश्वास दाखवला आणि महायुतीचा आमदार म्हणून मला बिनविरोध काम करण्याची संधी दिली। अनिकेतजी, पहिल्यांदाच आपण पाहिलं तर ही जागा जी आहे ती बिनविरोध होत आहे। एकंदरीत बाळ मानेंना थांबवण्यामध्ये यश आले आणि बंडखोरांना थांबवण्यामध्ये यश आलेलं आहे। काय सांगाल, या यशाकडे आपण कसं पाहताय? नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे मी सर्वच माझ्या महायुतीच्या नेते मंडळींचे तर आभार मानलेलेच आहेत, पण त्याचबरोबर जे प्रतिस्पर्धी उमेदवार होते त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा त्या ठिकाणी दाखवून त्यांनी आपली उमेदवारी अर्ज माघार घेतली। त्याबद्दल त्यांचे मी खरंच अंतःकरणापासून आभार व्यक्त करतो आणि पुढच्या कालखंडामध्ये महायुतीतील एक शिलेदार म्हणून कोकणाच्या जनतेची सेवा करण्याचा प्रामाणिकपणाने मी प्रयत्न करणार आहे। मागच्या टर्म मध्ये सर काम करण्यासाठी तुम्ही कुठेतरी कमी पडलात असं सुद्धा तटकरे साहेब देखील म्हणाले आहेत आणि त्यावर विरोधक देखील म्हणाले की मागच्या कामाचं यांचं फेल्युअर आहे, आता हे कशा पद्धतीमध्ये काम करणार? नाही, प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने माझ्या कार्याचं ॲनालिसिस करत असेल, जरूर त्यांनी करावं। माझ्यामध्ये काही उणिवा असेल तर जरूर त्याचा मी स्वीकार करतो, त्याची दुरुस्ती कशा पद्धतीने करता येईल आम्ही माझ्या ह्या असलेल्या कालखंडामध्ये निश्चितच मी प्रयत्न करीन। कोकणातील माझे शेतकरी बांधव असतील, बागायतदार, आंबा बागायतदार, काजू बागायतदार असतील, माझे कोळी बांधव असतील, त्याचबरोबर तरुण तरुणी असतील, यांच्या उद्योग व्यवसायासाठी सुद्धा रोजगारासाठी जे जे करता येईल ते करण्याचा मी निश्चितच प्रयत्न करेन। संजय राऊत यांनी आरोप केलेला आहे की सगळ्यात मोठी तडजोड जी आहे ती या निवडणुकीमध्ये झाली। 150 कोटीची डील जी आहे ती मुंबईच्या एका पंचतारिक हॉटेलमध्ये झाली। नाही, मला संजय राऊत साहेब काय बोललेत मला कल्पना नाही, पण अशा पद्धतीने निवडणुका तशा होत नसतात। त्यांनी त्यांचं मत व्यक्त केलं, त्यांना जर का त्याच्या बाबतीतलं असेल तर जरूर त्यांनी बोलावं, कारण प्रत्येकाला आपलं मत प्रदर्शन करण्याचा अधिकार असतो। पण या निवडणुकीमध्ये मी जुईली दळवी याचे आभार व्यक्त करतो, कारण त्यांनी बुधवारीच त्यांचा अर्ज माघार घेतला होता आणि महाविकास आघाडीकडनं बाळमाने साहेब असतील, अरविंद म्हात्रे साहेब असतील, हे प्रमुख दावेदार होते, त्यांनी सुद्धा त्यांच्या पद्धतीने अर्ज मागे घेतला। कारण आपण पाहायला गेलं तर ज्यावेळेस महायुती म्हणून आम्ही या निवडणुकीला सामोरं गेलो, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि कळत न कळत ज्या काही सहकारी होते, तटकरे साहेबांवरती प्रेम करणारे, मी केलेल्या कामामुळे, माझ्यावर असलेल्या प्रेमामुळे किंवा मित्रपक्षांच्या असलेल्या प्रेमामुळे सुद्धा काही मंडळ होते, त्यामुळे स्वाभाविकच त्यांना असं वाटलं असेल की मतांची संख्या जुळत नाही, म्हणून त्यांनी ते केलं असावं। संजय राऊत साहेबांनी दरवेळेस नवीन नवीन आकडे आणतात, ते कुठून आणतात त्यांचं त्यांना माहिती, पण जसं इतर ठिकाणी सुद्धा ठाण्यामध्ये बिनविरोध आमच्या रवींद्र फाटक साहेबांची झाली, सहकारी विक्रम काकडेची सुद्धा बिनविरोध झाली, यवतमाळला माझे एक सहकारी दुष्यंत चतुर्वेदी यांची बिनविरोध झाली, त्याचबरोबर आदरणीय लखानी साहेबांची नागपूरची बिनविरोध झाली आणि 26 सीट प्राजक्त तनपुरे यांची अहिल्यानगरची बिनविरोध झाली। त्यामुळे पण इतर ठिकाणी सुद्धा निवडणुका 11 जागेवर होत आहेत, त्यामुळे तशा प्रकारचं करायचं सगळ्याच ठिकाणी केलं असते, 6 ठिकाणीवरच का? मग हे बोलायसाठी प्रत्येकजण आपापलं मत वैफल्याने मांडत असतात, त्यात ते बोलले असते। या निवडणुकीमध्ये आर्थिक तडजोड जी होती त्यासाठी आता सुप्रिया सुळे थेट कोर्टात जाणार आहेत। नाही, सुप्रियाताई मग पुण्यामध्ये तर शरदचंद्रजी पवार गटाच्याच उमेदवारांनी अर्ज मागे घेतलेला होता, तसं ताई सिनियर आहेत, संसद रत्न आहेत, गेले 4 टर्म खासदार म्हणून काम केलेलं आहे, लोकसभेवर राज्यसभेवर 1 टर्म काम केलेलं आहे, त्यामुळे त्यांच्या प्रदीर्घ अनुभवातून त्यांना जे वाटलं असेल ते त्यांनी बोलले असतील। एक शेवटचा प्रश्न, या निवडणुकीमध्ये सामोरं जाताना तुम्हाला कोणत्या कोणत्या समस्येला सामोरं जावं लागलं? तसं पाहायला गेलं तर जरूर, कारण कोकण मतदारसंघ पाहिला गेला माझा हा तर 3 जिल्ह्यांचा मतदारसंघ आहे, अगदी नवी मुंबईपासून ते गोव्याच्या टोकापर्यंत म्हणजे बांद्यापर्यंतचा हा मतदारसंघ विस्तारलेला आहे। उत्तरेकडील कोकणातील जो आहे तो भाग
हा पूर्णपणाने नागरीकरणाकडे असला हा भाग आहे. मध्य कोकण आपण पाहिला तिथे पर्यटन वाढीच्या दृष्टीने अनेक वाढीच्या दृष्टीने आहे. तळ कोकणात सुद्धा पर्यटन आहेच, पण त्याचबरोबरच तिथल्या वेगवेगळ्या काही अडचणी आहेत. या सगळ्या सुद्धा ज्या गोष्टी होत्या ते तर आहेतच, पण त्याचबरोबरच मतदारांपर्यंत पोहोचून त्यांच्या सुद्धा अडीअडचणी समजून त्यांचे सुद्धा काही प्रश्न असतील ते विधिमंडळात मांडण्यासाठी मला प्रचाराच्या निमित्ताने जरूर जाताना आलं, कारण बिनविरोध झाली. पण मी एक कटाक्षाने करणार आहे, कारण मला आत्तापासून 22 तारखेपर्यंत अवधी आहे. त्यामुळे ह्या 10 दिवसामध्ये पुन्हा कोकणातील दौरा करून जेव्हा 23 तारखेपासून अधिवेशन सुरू होईल त्या संदर्भातले प्रश्न जाणून घेऊन ते मांडण्याचा प्रामाणिकपणाने प्रयत्न करेल. ज्या लोकांनी आपल्याला तर सहकार्य केलेलं आहे ते आपल्या पक्षाचे विरोधक होते, त्या लोकांना आपण कशा पद्धतीमध्ये सोबत घेणार आहात? नाही, मी मगाशी सांगितल्याप्रमाणे महायुतीचे सर्वच शिलेदार असतील, त्याच्यामध्ये देवेंद्रजींनी भरभरून आशीर्वाद दिले. विशेष आभार मला आदरणीय एकनाथराव शिंदे साहेबांचे मानायचे आहेत, कारण त्यांच्या शिवसेनेमध्ये सुद्धा अनेक इच्छुक होते, पण त्यांनी जे सूत्र महायुतीचं ठरलं होतं त्याला अनुसरून माझ्या पाठीवर हात ठेवला. असून राखीन तर विश्वास दाखवला. चव्हाण साहेब असतील, तटकरे साहेब असतील, उदय सामंत साहेब असतील, नितेशजी राणे साहेब असतील, सन्मान्य भरतशेठ गोगावले साहेब असतील, आदित्यताई माझी भगिनी असेल, शेखर सर असतील, सर्वच या भागातील आमदार खासदार असतील, यांनी माझ्यावर त्या ठिकाणी साथ दिली. त्याचबरोबर भारतीय जनता पक्ष, शिवसेना आणि राष्ट्रवादीचे तिन्ही पक्षाचे जिल्ह्याचे सन्मान्य सर्व नेते मंडळी, जिल्हा प्रमुख असतील, जिल्हाध्यक्ष असतील, यांची सुद्धा साथ मला लाभली. त्यांचे सुद्धा विशेष आभार. अशी चर्चा आहे की सुनील तटकरे यांचे सुपुत्र अनिकेत तटकरे आहेत म्हणून ही जागा बिनविरोध झाली. तसं जर असेल तर मला आनंदच आहे. तटकरे साहेबांचा मुलगा म्हणून, पुत्र म्हणून जर त्यांच्या शिरपेचा हा तुरा जर ह्या निमित्ताने खोचला जात असेल तर पुत्र म्हणून मला निश्चित त्याचा अभिमान आहे. धन्यवाद. हे होते अनिकेत तटकरे. राज वैशंपायन, टीव्ही मराठी, सुतारवाडी, रायगड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.